दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीमध्ये आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीसाठी फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत। ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। या बैठकीमध्ये बिहार विधानसभेचं जागा वाटप आणि उमेदवारांच्या यादीवरती शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय, त्यामुळे दुपारी 4 वाजण्याच्या नंतर फडणवीस हे दिल्लीमध्ये दाखल होतील। आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। दरम्यान फडणवीस राज्यातील आणखी काही मुद्द्यांवरती दिल्ली दरबारी चर्चा करणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या कोकण विभागातील नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत सविस्तर आढावा घेतलाय। या बैठकीमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा आग्रह केल्याची माहिती समोर आली आहे। महायुती म्हणून नको तर भाजप म्हणूनच निवडणुकीच्या मैदानात उतरू द्या अशी थेट मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्याचं कळतंय। यावरती मुख्यमंत्र्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। मागणी सगळ्याच पक्षामध्ये होत असते, मागणी होणं साहजिक आहे। युती करून पुढे गेलो तर विरोधकांना स्पेस ठेवता येणार नाही, आपल्याला फायदा होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मराठवाड्याच्या आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादी नको अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याची चर्चा आहे, त्यामुळे भाजप काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मागणी नेहमीच होत असते आणि सगळ्या पक्षात होत असते, त्याच्यामुळे अशी मागणी होणं काही वावगं नाही आहे। पण आम्ही त्यांना हे सांगितलेलं आहे की आपल्याला भविष्याचा विचार करून या ठिकाणी काम करायचं आहे, त्यामुळे जिथे युती शक्य आहे तिथे युती करून आपण पुढे गेलो तर आपल्याला त्याचा फायदा हा होईल की आपले जे विरोधक आहेत त्यांच्याकरता